हलवा ना ठेवलाय कुणालच्या बाबांसाठी ना, त्यातलं मी जरासं घातलं. सांगते घेवडा पापडी आणि वा. मला वाटलं अजून टाइम लागेल का काय. 5:30 वाजता गेलो, 5 वाजता 5-6 वाजता आलो ऑफिस. खा खा. हा बघा जॅक आलाय. आज काय खायला चपाती नव्हती ना, मग त्याला तर थोडंसं गोड दिलंय खायला. ते आहे बघा दुधीचा हलवा ना ठेवलाय कुणालच्या बाबांसाठी ना, त्यातलं मी जरासं घातलं. हां कधीपासून बिचारा बसला होता, आता खाईल आणि जाईल. मग तर इथे राखेचं काम चाललंय. राग काढून घेतले मी. आणि राग बघा अशी ही गोणी आहे ना, इथे भरून ठेवते, आपल्याला लागते ना झाडाबिड्यांसाठी, म्हणून आज जरासं चालू आहे. तिथे जरा माती घालायची आपल्या झाडांना, त्यात म्हटलं जरा राग बीक मिक्स करून घालते. हा किती बरं वाटते. आज खूप गारठा आहे, इतकं थंड वाटतंय मला. आता इथं बघा ऊन आहे ना कोवळं, बरं वाटलं जरा. आत्ताच बघा ऊन आलंय. चला सुरुवात करूया. हे आपलं रोजचं काम आहे की नाही, झाडांचं करायचं असतं सेवा. आणि तुम्हाला कोथिंबीर दाखवते. तुम्हाला मला वाटतं मागच्या व्हिडिओमध्ये म्हणाली मी, दाखवलं होतं बघा. ही बघा ही मी जराशी रुजवली होती ना, थोडीशी टाकून बघितलेली, कारण होतच नव्हतं माझं. आणि हे बघा हे धणे धरलेत. म्हटलं चला आपला प्रयोग यशस्वी झाला आहे, तर म्हटलं करूया म्हणून ते काल बघा केलं मी. चला करून घेते फटाफट. इथे जरा ना माती टाकायची ह्या वेलीला वगैरे. सुरुवात करूया. आणि ही रोपं पण काढायची आहेत. ते आत्ता काढू का नंतर काढू ते विचार करते. बेटा कुणालच्या बाबांची वाट बघते आधी, त्यांना विचारल्याशिवाय नको काय करायला. ही आता माती घेऊन आली मगाशी तिकडनं मी. चला करून घेते मी. हे बघा झालं करून. ह्या वेलीला माती वगैरे सगळं व्यवस्थित सगळं घातलं, राख वगैरे. आणि हा बघा कचरा कसा पडला आहे जिकडे तिकडे. आतमध्ये आहे वाटतं काहीतरी. कुणालच्या बाबांचं काम इतकं बरं वाटतं ना हे असं काम करून. चला आता अजून की नाही ते राखीचं बघा पाणी केलं होतं ना, ते मला टाकायचं आहे. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बघा दाखवलं होतं मी. पण त्या दिवशी काय झालं, मला भरपूर वेळ गेला घरामध्ये कामामध्ये, त्याच्यामुळे राहून गेलं. तर म्हटलं हे आता मी करून घेते. हे बघा कसं हे आता मिक्स करते आणि सगळ्या झाडांना घालते, भाजीपाल्याला सगळ्याला. हे वरचे कोळसे आहेत ना, हे साईडला केलं तरी चालतात, नाही केलं तरी पण चालून जातात. हे असं पाणी सगळे घरगुती उपायच झाडांसाठी. म्हणजे फळ कमी भेटलं तरी चालेल, पण कसं रासायनिक असं काही नाही, ऑर्गॅनिक पद्धतीने सगळं भाजीपाला. थोडीशी ना जमीन अशी खुरपून घेते आणि मग करते फटाफट. खुरपं कुठं गेलं आतमध्ये वाटतं. हे बघा ड्रम झाला आपला रिकामी. आता ना ती आपली घेवड्याची वेल आहे ना, तिथे जरासं खोदून करते. तर तुम्हाला एक सांगते, घेवडा पापडी आणि वाल ह्याच्यामध्ये ना मला फरकच समजत नाही.
म्हणजे ना मी अशी कन्फ्यूज होते त्या नावाने. एक मिनटं, जरा खुरपं इथे पडलं घेते. म्हणजे असं माझ्यासमोर कोणी जर त्या भाज्या ठेवल्या ना आणि ओळखायला सांगितलं ना तर मी एकदम कन्फ्यूज होऊन जाईन. म्हणजे लहानपणापासूनच आहे. आता इतकं वय झालं ना तरी अजून पण मला ते कळत नाही. त्याच्यामुळे आता घेवड्याची वेल आहे, पापडी आहे काय आहे ते माहीत नाही. ही बघा, ही आपली मागच्या वेळेला आपल्या बऱ्याच ताईने सांगितलं होतं ही घेवडा नाही पापडीची वेल आहे. तेच मी त्यांना रिप्लाय दिला की ताई मला ना, म्हणजे मी स्वतःच कन्फ्यूज होते. तरी बघा इकडे त्याचं हे आहे, मूळ आहे. जरा करून घेते पटकन. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. 10:30 वाजले सकाळचे. आज ना खूप उशीर झाला. आत्ताच माझं सगळं आवरलं, देवपूजा केली आणि इथे बाहेर येऊन बसले. गुरांचा त्रास समोर ना, भरपूर गुरं आली होती. त्यांना आता हकलली आणि म्हटलं चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बरंचसं काम बघा आता मी केलं असं आपलं गार्डनचं. तर खत पाणी वगैरे भरपूर केलं आज. म्हणजे काल पण केलं होतं आणि आज पण. म्हणजे कुणालच्या बाबांचा काल फोन आला आणि तर सांगत होते की खत वगैरे घाल, कारण 8-10 दिवस बघा होऊन गेले, त्याच्यामुळे चालू आहे. आणि आता पटापट जेवण आवरून घ्यायचं आहे. कुणाल येईल 12:30-1 वाजेपर्यंत होईल. आज फक्त भाकरी आणि भाजीच करायची. म्हणजे आज चपाती नाही करणार आहे, आज भाकरी करायची. कारण पण तुम्हाला सांगते, कारण पीठ संपलं आहे आणि दळण की नाही देऊन 2 दिवस झालेले आहे. पण इथे गावी कसं लाईटीचा पण कधी कधी प्रॉब्लेम असतो आणि जास्त असं दळण असेल ना तरच ती लोक असं लावतात. त्याच्यामुळे कुणालकडे दिलं होतं काल, तर तो आज येते वेळी घेऊन येईल. मग त्याच्यामुळे भाकरी. आणि अजून एक आनंदाची गोष्ट सांगते मी तुम्हाला. पॉज थांबून थांबून तुम्हाला मी सांगते. कुणालच्या बाबांचा सकाळी फोन आला होता आणि ते निघालेत गावी यायला. आता किती वाजता पोचतात काय माहीत नाही. म्हणजे समजा सकाळी जर का 5 वाजता ते निघाले असतील ना तर इथे पोचतील मग 5-5:30 किंवा 6च्या आसपास येतील. म्हणजे लवकरच येतील. जर का उशिरा निघाले असतील तर मग त्यांना यायला मला वाटतं रात्र होईल. म्हणजे मी पण एवढं काही डिटेलमध्ये विचारलं नाही, कारण ते ड्रायव्हिंग करत होते म्हणून. तर बघू आता काय ते. थोड्या वेळाने त्यांना सांगितलं आहे तुम्ही जेवायला थांबाल ना तेव्हा कॉल करा, म्हणजे जेवणाचं वगैरे कसं काय ते सगळं तयारी करायला. म्हणजे तसं मी विचार केलेला आहे मनामध्ये काय काय करायचं त्यांच्यासाठी. पण बघू आता काय बोलतात ते. त्यांचं माहिती आहे एक आहे की ते प्रवास करत असतील ना मग घरी आल्यावर ना जेवत नाही ते. म्हणजे आजचंच नाही ते म्हणजे पूर्वीपासूनच आहे. कारण ते कसं बाहेरचं खाणं होतं प्रवासामध्ये, त्याच्यामुळे मग आल्यावरती रात्री जास्त मग त्यांना आवडत नाही खायला. त्याच्यामुळे आता त्यांना विचारूनच करावं लागेल की जेवणाचं काय वगैरे ते. म्हणजे ते येतील ना, जर का लवकर आले तर त्यांना विचारून, नाही तर मग माझ्या मनाने मी काहीतरी हलकं फुलकं काहीतरी बन. तर आता मी घेतलं बघा जेवण करायला. 1 मिनटं, जरा कॅमेरा वाकडा वाटतं मला. आज भाजी माझ्या आवडीची बनते. बटाट्याची भाजी मला खूप आवडते. रस्सेवाली बघा असते, कांदा टोमॅटो टाकायचा, लसणीची फोडणी, राई जिरं वगैरे टाकून मस्त अशी मस्त बनते एकदम. तर तीच बनवते पटकन आणि भाकऱ्या करते. आणि भेंडी फ्राय असतात ना, क्रिस्पी भेंडी फ्राय बघा, तुम्हाला मी रेसिपी शेअर केली होती, ते आता मी बनवते. पटापट जेवण करून घेते, तोपर्यंत कुणाला येईलच आणि बाकीचं काम पण करायचं. म्हणजे कपडे धुवायचे आहेत, पण बाहेर की नाही समोरच्या आपल्या अंगणामध्ये भरपूर आता कडाक्याचं असं ऊन पडलेलं आहे. तर हे 1:30च्या नंतरच म्हटलं कपडे धुवून घेईन. मग कपडे आता थोडेसे हाताने पण धुवायचेत, कारण कुणालचे ना नवीन कपडे आहेत क्लासेसचे टी-शर्ट वगैरे. त्याच्यामुळे ते कसे मी मशीनमध्ये नाही टाकत, हाताने धुते. मला वाटतं जवळजवळ 5 का 6 टी-शर्ट आहेत. रोजच्या रोज तो चेंज करतो, कारण त्याला भरपूर घाम येतो. खूप त्याला गरमी होते कुणालला, आणि त्याला 24 तास त्याला पंखा लागतो घरामध्ये. आता बघा फॅन आमचा बंद आहे, पण कुणालाच ना आता फॅन घरातला चालू असतो. मग कधी कधी शूटिंग करत असेल ना, मग त्याला सांगावं लागतं कुणाल फॅन बंद कर, जर असं आपण शूटिंग करायचं आहे किंवा रेसिपी शूटिंग करायचं त्यावेळेस असं. कारण हॉलमध्ये जरी फॅन चालू असला ना तरी किचनमध्ये बघा आवाज होतो. तर चला फटाफट झटपट करून घेते.
टिंग टिंग करून आवाज आला ना, टिंग करून आवाज आला ना. आपला फॅन कमी नाही होत का रे? फॅन चालू आहे ना, फॅनचा आवाज सगळा रेकॉर्ड होईल आता. आता तुझ्या आज काय ते लवकर लवकर काम आठवा, बाबा येणार आहे आपला. मग काय मग बाबा आला का सगळं काम आपलं राहून जाईल मग, माहिती आहे ना, गप्पा गोष्टी करत. म्हणून मी आज सगळं फटाफट करून घेतलं. आता माझं फक्त आहे ना किचन बिचन बघा सगळं आवरलं मी, सगळं झालं. आता जेवायचं आहे. कुणाल माझा आत्ताच आला उन्हात आणत. ऊन बघा बाहेर. हां ते उजेड एवढा आहे काय दिसत पण नाही बघा दरवाजाच्या इथं. असं कडाक्याचं ऊन पडलं ना, पायाला असे चटके बसत होते ना. मग असे कपडे धुताना तर मी सगळीकडे पाणी टाकून ठेवलं होतं कपड्याचं, तरी पण पायाला असे चटके नुसते, पाय भाजतात. हे नकोसं वाटतं. आता तर हल्ली 4-4:30पर्यंत ऊन असतं बरं, कडकडीत असं ना. कुणाल तू कसं चालायचं बरं एवढं लांब? तुला ऊन नाही लागत? मग त्याला मी नंतर छत्री घेऊन जा, तर ऐकत नाही. हा पोरगा बा ऐकत नाही, तो नुसतं हसायचं बस. चला जेवायला. कुठे वाढू जेवायला? आतमध्ये का बाहेर? इथे. चला त्याला जेवायला वाटते. तुझ्या आवडीचं केलं आज. काय आवडतं तुला? भेंडी फ्राय. भेंडी फ्राय बनवलंय. आणि माझ्या आवडीची भाजी आहे बटाट्याची, रस्सेवाली. चल भाकरी बनवली पण आज चपाती नाही आहे. घे हे तुझा गाठ घे. चल तू घे जेवायला, घे. भूक लागली असेल तुला. ही बघा हे जेवण आहे. तुम्हाला बटाट्याची भाजी म्हणाली ना, तर ही बघा ही अशी मला आवडते. कांदा टोमॅटो टाकून हे भेंडी फ्राय केलं आहे. ही भाकरी आहे. ही माझी डिश आहे जेवणाची. आज काय भात नाही केला. भात बघा हा रात्रीचा आहे ना, त्याच्यामुळे डाळ भात. ही बघा डाळ पण थोडीशी होते. आम्हाला चालतं रात्रीचं जेवण. संपतच नाही हो जेवण आमच्याकडे. असं उरूनच राहतं ना. उराल बाबा गेल्यापासून बनवलं तरी थोडं वगैरे बनवून तरी पण राहतच उरून. काय माहिती का ते. मला वाटलं अजून टाईम लागेल का काय. नाही बघा कुणालचे बाबा आता आलेत, बसलेत निवांत. म्हणजे आंघोळ वगैरे सर्व केली आणि कुणालची दिवाबत्ती चाललेली आहे. आणि तुम्हाला बघा म्हणाली ना आनंदाची बातमी, तर एक वस्तू आणलेली आहे, म्हणजे देवपूजा करतोय तो. तर ती वस्तू जी आहे ना तुम्हाला मी उद्या दाखवीन. सगळेजण म्हणजे आठवण काढा होते कुणालचे बाबा कधी येणार कधी येणार. हां थकलेत ते सकाळपासून प्रवास करून. 5 वाजता बरोबर निघालो. सकाळी 5:30 वाजता निघालो. 5 वाजता 5-6 वाजता आलो ना ऑफिस. हां 5-6 वाजता बरोबर 12 तासात आलो. त्याची सारे भोप्या आलेला थोडा. हां भोपा येणार आहे कधी. भोपायचे पण सर्वजण आठवण काढतात. भोप्याला काही कामाला लागला आता कधी येते काय नाही. सकाळी त्याला लावला होता फोन मी आज ना. तू ऍडजस्ट काय केलं म्हटलं सुट्टी ते बघा तुमच्याशी बोलत होते आणि तेवढ्यात त्यांचा फोन बघा वाजला. आणि सगळं सामान बघा आणलेलं ना, हे बघा इथे सगळं पडले आता. ते म्हटलं आता नाही उद्या सकाळी सगळं आवरीन. त्यांचा फोन चालू असू दे. हा चला सगळं फटाफट आवरूया. मी मात्र जाम खुश आहे. आता बघते जेवणाचं काहीतरी बनवते. तुम्हाला मगाशी म्हणाले ना मी जेवण ते आता प्रवास असेल तर जास्त असे खात नाही ते. आता पण तेच म्हणाले ते की मला जरा पोटात गडबड वाटते, मला असं जास्त असं नको आहे असं. तर बघते आता त्यांना विचारते आणि काहीतरी जेवण करते. मग सामान आणलेलं ना थोडंसं म्हटलं खोलून ठेवते, कारण खाण्यापिण्याचं पण आहे ना, परत उद्यापर्यंत खराब बिराब व्हायला नको म्हणून. आणि त्यांचा फोन बघा अजून चालू आहे, म्हणजे अर्धा तास झाला. आता मगाशी तुमच्याशी बोलली ना, आता मध्ये आता अर्धा तास गॅप झालेला आहे, तरी फोन चालू आहे. बिजी बिजी. काय चांगलं लागतं नाही घ्या. आमच्याकडे जेवण बघा आता साधं सिंपल जेवण केलंय. डाळ भात आणि कोबीची भाजी केली आणि ही बटाट्याची भाजी दुपारची आहे. जेवायला नको, जेवायला नको. आता आराम पाहिजे जरा, जेवायला नाही पाहिजे. जेवा आणि झोपा, आराम झोपी. हे पण जेवण जास्त झाले ना. म्हणजे काय, अरे टाइम नाही आता जेवण. मुंबईला टाइम टू टाइम जेवण थोडं.
टायमिंग सगळं चेंज होतं ना घाई घाई गडबडीमध्ये. टाइम टेबल बदली झालं. कुणाल पण जेवतोय आमचा. आता उद्या सगळा हा पसारा आवरण्यामध्ये जाणार आहे आजचा दिवस. करा आता आज आराम करा, उद्यापासून काय आपली ड्युटी चालू होईल. मग कारण किती 12:30ला जेवलो मी रात्री. मग आम्ही झोपलो लगेच. मी घरी गेलो की तिकडे ते 4 खूप लावायचं ना, गाडी पार्किंगचा लफडा होतो ना, लेट जायला. चला आता जेवून घेतो आम्ही जरा. ते खराब होऊन जाईल. चमचा आहे ते काढून दे चमचा. चालू आहे फोन. काय माहिती. कमी दे जास्त नको रे, थोडंसं दे जरा. हातात घेणार होतीस ना. हातात नाही घेते, डायरेक्ट तोंडात टाकते. झाला फोन झाला. आणि किचनचं बघा शेवटचं काम आता आवरलं. आता झोपायची तयारी. तर सामान जे बघा आणलं होतं ना ते थोडंसं मगाशी लावलंय आणि थोडंसं अजून बाहेर पडलेलं आहे. तर काय काय सामान आहे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवीनच. आणि मला वाटतं 2 दिवसापूर्वी तुम्हाला काहीतरी सांगितलं होतं की एक चांगली बातमी ती तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर चला मित्रमैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी आता इथेच संपवते. कसा वाटला जरूर सांगा कमेंट करून. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. नवीन असा तर सबस्क्राईब करा चॅनलला. पुन्हा आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण. तोपर्यंत खूप खूप